नमस्ते विद्यार्थी मित्रांनो. मी प्राध्यापक डॉक्टर संजय दत्तात्रय सावळे, समाजशास्त्र विभाग प्रमुख, के-टी-एच-एम कॉलेज नाशिक. आपण स्ट्राईड अंतर्गत वेगवेगळे प्रकल्प राबवणार आहोत. स्ट्राईड हा यू-जी-सीचा एक प्रकल्प आहे, तुम्हाला माहिती आहे, ज्याच्यावर आपण मागे पण चर्चा केलेली होती. या प्रकल्पामध्ये आपल्याला वेगवेगळे उपक्रम प्रत्यक्षात फील्डवर जाऊन पार पाडायचे आहेत, विशेषतः रिसर्च उपक्रम, रिसर्च प्रोजेक्ट्स. तर हे पार पाडण्यासाठी क्षमता विकसित करण्यासाठी म्हणून या लेक्चर सीरीजचं आयोजन केलेलं आहे आणि त्यापैकी हे इथनोग्राफिक रिसर्चवरचं हे प्रेझेंटेशन आहे. आजचं लेक्चर हे आपण गुणात्मक संशोधन पद्धतीचं एक तंत्र म्हणून लोकालेख अभ्यास पद्धतीचा अभ्यास आपण करतोय आणि त्याचा हा दुसरा भाग आहे. मागच्या भागामध्ये आपण बघितलं लोकालेख अभ्यास पद्धती म्हणजे काय, लोकालेख अभ्यास पद्धतीची वैशिष्ट्य कोणती, व्याख्या कोणती, याची चर्चा आपण केली, प्रास्ताविक माहिती घेतली. आणि या लेक्चरमध्ये आपण लोकालेख पद्धतीच्या अभ्यास पद्धतीची लक्षण पाहणार आहोत. अभ्यास पद्धतीच्या अंगाने लक्षणं पाहणार आहोत. नंतर की लोकालेख अभ्यास पद्धतीच्या अवस्था कोणत्या आहेत, म्हणजे ही लोकालेख अभ्यास पद्धती प्रत्यक्षात पार पाडायची आहे आपल्याला फील्डवर जाऊन, तर ती कशी, कुठल्या टप्प्याने कशी पार पाडता येईल, त्याच्या अवस्था कोणत्या असतील, याची चर्चा आपण करणार आहोत. नंतर तिसऱ्या चंकमध्ये म्हणजे तिसऱ्या विभागामध्ये लोकायुक्त अभ्यास पद्धतीमध्ये तथ्य संकलन कसं करायचं, तथ्यांचं विश्लेषण कसं करायचं आणि निष्कर्षांची मांडणी कशी करायची, याची माहिती आपण घेणार आहोत. आणि चौथ्या विभागामध्ये लोकायुक्त अभ्यास पद्धतीचं लिखाण कसं तयार करायचं किंवा लोकालेख लिहून कसा काढायचा, आणि त्याचा अहवाल कसा तयार करायचा, याची आपण चर्चा करणार आहोत. तेव्हा पहिल्या मुद्द्याकडे जाऊया आपण, मेथोडॉलॉजिकल फीचर्स ऑफ इथनोग्राफी. लोकायुक्त पद्धतीची पद्धतीशास्त्रीय लक्षण. तर पहा की मागच्या लेक्चरमध्ये आपण हे पाहिलं होतं की लोकालेख पद्धती ही प्रत्यक्षात फील्डवर जाऊन, म्हणजे ज्या समूहाचा आपण अभ्यास करतोय त्या समूहाच्या गावामध्ये, क्षेत्रामध्ये, गल्लीमध्ये, मोहल्ल्यामध्ये जाऊन त्यांचा आपण अभ्यास करतो. तेव्हा हे फील्ड लेवल रिसर्चचं तंत्र आहे आणि गुणात्मक पद्धतीचं तंत्र म्हणून आपण अभ्यासतोय खरं, पण यामध्ये काही घटक असे असतात की यामध्ये संख्यात्मकता सुद्धा त्यात येऊ शकते. म्हणजे की ही प्युअरली गुणात्मक संशोधनाचंच हे तंत्र आहे, पद्धती आहे, असं आपल्याला ठामपणे नाही म्हणता येणार. यात काही अंश असे संख्यात्मकतेचे येऊ शकतात. उदाहरणार्थ की सर्व्हे मेथडचे काही भाग यामध्ये येऊ शकतात. की सर्व्हे मेथड ही खरं तर संख्यात्मक अभ्यास पद्धतीचं तंत्र आहे. तेव्हा कुठलीही पद्धती संपूर्णपणे शास्त्रशुद्ध पद्धतीने संख्यात्मक किंवा गुणात्मक या विभागात विभागली जाईलच असं नसतं. तेव्हा इथनोग्राफी एक तंत्र म्हणून आपण अभ्यासतोय, अभ्यास पद्धती म्हणून अभ्यासतोय, तेव्हा लक्षात ठेवा की हे प्रत्यक्ष फील्डवर जाऊन करण्याचं तंत्र आहे. अ, अ, राबवण्याचं तंत्र आहे आणि इथं आपण लोकांमध्ये जातोय. एक विशिष्ट समूह निवडतोय, समुदाय निवडतोय, त्यांच्यामध्ये जातोय, त्यांचा विश्वास संपादन करतोय. त्यांना आपण नेमकं काय करणार आहोत हे समजावून सांगतोय आणि नंतर आपण त्यांच्यामध्ये जाऊन एस्टॅब्लिश होतोय. स्थिर होतोय. त्यांच्यात सहभागी होतोय. आणि काय करतोय? आणि लोकांचं निरीक्षण करतो. त्यांच्या वर्तनाचं निरीक्षण करतो. कसे कसे जगतायत? त्यांचे दैनंदिन जीवनातले संदर्भ काय आहेत? ते काय वर्तन करतायत? कसं वर्तन करतायत? कशा आंतरक्रिया करतायत? आणि या आंतरक्रियांच्या मागे असणारे सामाजिक संदर्भ, सांस्कृतिक संदर्भ. हं? तुम्हाला माहिती आहे इथनोग्राफीला संस्कृती अभ्यास पण म्हणलेलं आहे, की हा संस्कृतीच्या अभ्यासावर भर देणारा प्रकल्प आहे. बरं, इथं आता आपण जातोय आणि काय करतोय? समूहाचे वर्तन अभ्यासतोय, त्यांच्या आंतरक्रिया अभ्यासतोय आणि त्या आंतरक्रिया तशाच पद्धतीने का होतात? त्याच्या मागची परिस्थिती काय आहे? ती परिस्थिती आपल्याला अभ्यासायची. नंतर की आपण जी माहिती त्यांच्याकडून गोळा करू. खूप वेगवेगळ्या प्रकारे ती माहिती गोळा करूया. आणि ती माहिती गोळा करण्याची तंत्र इतकी वेगवेगळी आहेत, की तुम्ही त्यांच्याशी अनौपचारिक चर्चा करू शकता. तुम्ही त्यांच्याशी सहजपणे गप्पा मारू शकता किंवा त्यांची मुलाखत घेऊ शकता. हां, सखोल, सांगोपांग मुलाखत घेऊ शकता.
किंवा तुम्ही केस स्टडीज म्हणून त्यांच्यातल्याच काही व्यक्तींना फोकस करून त्यांचा अभ्यास करू शकता. सखोल अभ्यास करू शकता. व्यष्टी म्हणून त्यांचा अभ्यास करू शकता. अशा अनेक प्रकारच्या माध्यमातून आपल्याला माहिती ही गोळा करता येते. आणि ही माहिती गोळा करण्याची तंत्र बऱ्याच वेळा अनौपचारिक स्वरूपाची असतात. हां, त्यामध्ये फॉर्मॅलिटी, स्ट्रक्चर्डनेस असा नसतो. साधारण दृष्टिकोन हा असंरचित असतो असं आता आपण म्हणलं. असंरचित असतो म्हणजे काय हो? की एकूण अप्रोच, अभ्यासण्याचा दृष्टिकोन किंवा पद्धती ही असंरचित असते म्हणजे काय? असंरचित असते म्हणजे की इथं प्रत्येक गोष्ट नियोजित, पूर्वनियोजित, प्लॅन अशी नसते. काही वेळेला काही गोष्टी अचानक घडतात आणि त्या अचानक घडणाऱ्या गोष्टींना कसं सामोरं जायचं याची पूर्वतयारी नसेल तर मग आपण गडबडून जाऊ. पूर्वतयारीनेच अभ्यास करायचा असं म्हणलं तर आपल्याला तो करता येणार नाही. काही वेळेला खूप वेगळ्या अनपेक्षित, अकल्पित गोष्टी घडत असतात. फील्डवर असो आपण, आपण सहभागी झालेलो असतो आणि काय घटना घडतील त्याप्रमाणे आपले अप्रोच आपल्याला बदलावे लागतात. त्यामुळे आपल्याला खूप लवचिक राहावं लागतं. हां, अचानक काही बदल घडवून आणावे लागतात. आपली मेथोडॉलॉजी बदलावी लागते. आपले अप्रोचेस बदलावे लागतात. आपले आपले स्टेप्स बदलावे लागतात. आपले टप्पे बदलावे लागतात. या अर्थाने ती असंरचित आहे. इथं मुलाखती घेताना सुद्धा आपण असंरचितता आणतो. कारण यामध्ये होय नाही स्वरूपात उत्तरं नाही आपल्याला अपेक्षित आहेत. आपल्याला सखोल उत्तर अपेक्षित आहेत, की त्यांनी खोलवर मुळाशी जाऊन माहिती द्यावी अशी अपेक्षा आहे. आणि ती माहिती खरं तर वर्णनात्मक स्वरूपाची असेल अधिकाधिक. होय नाही, बंदिस्त प्रश्नांची उत्तरं या स्वरूपात ती नसेल. याचा अर्थ असा नाहीये, की इथनोग्राफीमध्ये काही व्यवस्थाच नसते. काही पूर्वनियोजन नसतं, असाही त्याचा अर्थ नाही. की त्यामध्ये म्हणजे तो अनस्ट्रक्चर्ड अभ्यास जरी असला, तरी त्यात त्याची सिस्टमॅटिक म्हणजे पद्धतीशास्त्रीय तयारी मात्र केलेली असते. म्हणजे कुठल्या टप्प्यात काय करायचं हे साधारणपणे ठरवलेलं असतं, पण त्यामध्ये लवचिकता असते. नंतर की त्याचा फोकस जो आहे, म्हणजे कुठल्याही इथनोग्राफी मेथोडॉलॉजी ही अप्लाय करताना, त्याचा फोकस जो आहे, त्याचा त्याचा केंद्रबिंदू, त्याचा काय म्हणू आपण त्याच्यावर भर द्यायचा आहे, असे मुद्दे कोणते आहेत? तर ते मुद्दे आहेत, ते म्हणजे समूहाचा अभ्यास, समूहाच्या सामाजिक वर्तनाचा अभ्यास. मग याचा अर्थ असा असा आहे का, की व्यक्तीचं वर्तन अभ्यासायचं नाही? नाही, व्यक्तीचं वर्तन पण अभ्यासायचं. 2 व्यक्तींच्या आंतरक्रिया पण अभ्यासायच्या. आणि शिवाय समुदाय कसा वागतो, एका समूह कसा वागतो, जगतो, हे पण आपल्याला अभ्यासायचं. पण हे अभ्यासताना शक्यतो आपण जे युनिट निवडतो, अभ्यासाचा जो केंद्रबिंदू निवडतो, तो साधारणपणे छोटा समूह असतो, की एकाच वेळी मोठ्या समुदायाचा पण आपण अभ्यास करू शकतो. उदाहरणार्थ जत्रा, उत्सव, यात्रा यामध्ये लोक गोळा होतात, नाचतात. हां, ही ॲक्टिव्हिटी थोडीशी वरच्या पातळीवरच्या सामाजिक व्यवहारांमध्ये होते. त्याचाही आपण अभ्यास करत असतो. पण सामान्यपणे आपण आपल्या अभ्यासाचं युनिट जे आहे, ते एक छोटा समूह डोळ्यासमोर ठेवतो. म्हणून ते स्मॉल स्केल असतं. हे छोट्या पातळीवरचा अभ्यास असतो. यामध्ये लाईफ हिस्ट्री म्हणजे माणसाच्या जीवनाचा इतिहास, नंतर समूहाच्या जीवनाचा इतिहास, पार्श्वभूमी याच्यावर पण भर दिला जातो. त्यामुळं हा अभ्यास फक्त वास्तविक घटनांचा प्रत्यक्षात सध्या घडणाऱ्या घटनांचाच असतो असं नव्हे. तर यामध्ये आपण भूतकाळाची त्याची नाळ कशी आहे, ती पण उलगडण्याचा प्रयत्न करतो. अर्थात ती संवादाच्या स्वरूपात, प्रश्नोत्तरांच्या स्वरूपात ती आपण उलगडत असतो आणि काही साधनं आपल्याला मिळाली, तर साधनांशी जोडून सुद्धा त्यांचा इतिहास आपल्याला पाहता येतो. नंतर की तथ्य आपण खूप वेगवेगळ्या तंत्राने, पद्धतीने गोळा करतो. ती कशी गोळा करतो आपण पुढे येणार आहोत त्याच्यात. नंतर की गोळा केलेल्या तथ्यांचं विश्लेषण केलं जातं आणि त्यामध्ये विश्लेषण करताना जी आलेली तथ्य आहेत, म्हणजे जी माहिती आपल्याला त्या समूहातल्या लोकांनी सांगितलेली आहे, मुलाखतीमधनं आलेली आहे, आणखीन कुठल्या तंत्राने आलेली आहे. तर ती सगळी आपण ऑर्गनाइज करतो, विश्लेषित करतो आणि त्यामध्ये माणसाचं वर्तन हे असं का होतं? ही व्यक्ती किंवा हा समूह यावेळी, या एका विशिष्ट वेळी, या एका विशिष्ट परिस्थितीत तो असा का वागला?
हां, याची याची चर्चा आपल्याला करायची. हे आपल्याला बाहेर काढायचं, हे एक्स्ट्रॅक्ट करायचं. आणि हे बाहेर काढण्यासाठी म्हणून संकलित केलेली तथ्य बारकाईने वाचणं, पाहणं आणि पुढे जाणं महत्वाचं असतं. इथनोग्राफर कोण आहे? इथनोग्राफर म्हणजे आपण रिसर्चर. आपण जाऊन इथनोग्राफी हे तंत्र वापरतोय ना, तर आपण इथनोग्राफर असतो. इथनोग्राफी हे तंत्र वापरणारा रिसर्चर त्याला इथनोग्राफर म्हणतात. त्याची क्षेत्र कोणती आहेत? म्हणजे ज्या क्षेत्रांमध्ये त्याला आवड आहे, इंटरेस्ट आहे किंवा ज्या क्षेत्रांमध्येच त्याला आपलं लक्ष केंद्रित करायचं आहे, अशी क्षेत्र कोणती? पहिला मुद्दा, की समूह कसा वागतो? व्यक्ती कशा वागतात? त्यांची एकत्र आंतरक्रिया कशा होतात? समूहातल्या रूटीन ॲक्टिव्हिटी कोणत्या असतात? दैनंदिन जीवनातलं कामकाज कसं असतं? वर्तनाचे प्रकार कसे असतात? याच्यावर आपण भर देत असतो. दुसरा, की त्यांचं वर्तन कसं असतं? म्हणजे सामूहिक पातळीवरचं वर्तन आणि वैयक्तिक पातळीवरचं पण वर्तन. व्यक्ती कुटुंबात कशी वागते, शेजाऱ्यांशी कशी वागते, समुदायात कशी वागते, मोठ्या समूहामध्ये, समुदायामध्ये कशी वागते आणि बाहेरच्या लोकांशी पण कशी वागते, समूहाच्या बाहेर. तर या सगळ्यांशी असणारं त्याचं वर्तन, आंतरक्रिया हा देखील आपला अभ्यासाचा मुख्य गाभा असतो. नंतर, की लोक काय विश्वास बाळगतात. हां, हा पण अभ्यास महत्वाचा आहे, की लोकांच्या धारणा काय आहेत? लोक काय कसा विचार करतात? कोणत्या श्रद्धा बाळगतात? त्यांची भूमिका काय आहे? हं, हे महत्वाचं आहे. उदाहरणार्थ, की आपण जर समजा, की आदिवासी लोकांच्या आरोग्य समस्यांचा विचार करत असू, तर आपल्याला हे खूपच आश्चर्य वाटतं, की आदिवासी साप चावल्यानंतर मांत्रिकाकडे काय घेऊन जातात काही जण. अर्थात खूप बदलली परिस्थिती आता. पण काही जण जर समजा असं नेत असतील मांत्रिकाकडे, तर काय त्यांच्या श्रद्धांचा विचार करावा लागेल ना आपल्याला, की मांत्रिकाकडे का जाताय ते? भगताकडे का नेतायत? डॉक्टरकडे का नाही नेत? तर यामध्ये त्यांचे विश्वास महत्वाचे. हां, धर्माशी संबंधित असतील, परंपरांशी संबंधित असतील, ते विश्वास आपल्याला तपासून बघायचे. नंतर त्यांचे दृष्टिकोन पाहिजे. त्यांची जीवनाकडे पाहण्याची दृष्टी कशी आहे? उदाहरणार्थ, की आदिवासी जीवनाकडे अत्यंत नैसर्गिक पद्धतीने पाहतात. अ, दिवस मस्तपैकी जगतात, भरपूर काम करतात आणि वेगवेगळे ताण-तणाव जे आहेत, ते ताण अर्थातच दारिद्र्य आणि आणखीन अनेक अडथळ्यांमुळे ते त्यांच्यामध्ये पण आहेत. पण तरीही त्यांचा जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन हा निकोप आहे. आपल्यापेक्षाही जास्त चांगला आहे. त्यामुळं इतकी प्रतिकूल परिस्थिती असूनही ताणतणावांचं व्यवस्थापन आपल्या तुलनेने आपल्यापेक्षा जास्त चांगल्या रीतीने करतात. त्यांचा जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन, निसर्गाकडे पाहण्याचा दृष्टिकोन अधिक मोकळा आहे. आता पहा हा दृष्टिकोन कसा असतो एखाद्या समूहाचा, एखाद्या समुदायाचा. हं, तोही आपल्याला महत्वाचा आहे. ते धर्माकडे कसं पाहतात, ते कुटुंबाकडे कसं पाहतात, ते जीवनाकडे कसं पाहतात. हां, त्यांची भूमिका, त्यांची दृष्टी ही आपल्याला महत्वाची आहे. नंतर की परिस्थिती. मगाशी सांगितलं, की विशिष्ट पद्धतीने लोक वागतात. विशिष्ट पद्धतीचंच वर्तन का करतात? तर त्याच्यामागे काय सामाजिक परिस्थिती, आर्थिक परिस्थिती, राजकीय परिस्थिती. उदाहरणार्थ आदिवासी बचत करत नाहीत. बचत का करत नाहीत आदिवासी? तर त्याच्यामागे काहीतरी परिस्थिती आहे. मग एकतर की पैसाच नसतो, कसली बचत करणार? नंतर की बचत करून पैसे साठवायचे तर कुठे साठवायचे? बँका आणि बँकिंगची व्यवस्था तशी थोडीशी लांब आहे. आता जनधन योजना आणि त्या अनेक प्रकारची खाती उघडलेली आहेत आदिवासींनी. त्या खात्यांमध्ये त्यांना जाऊन व्यवहार करता येतील, पण अजूनही आदिवासी त्याला पूर्णपणे सरावलेले नाहीयेत. अशी परिस्थिती आपल्याला पाहावी लागेल, की आदिवासी बचत का करत नाहीत? नुसते करत नाहीत म्हणजे वेडपट आहेत त्या असं म्हणून नाही चालणार. तर आदिवासींना सुद्धा म्हणजे वेगवेगळ्या प्रतिकूलता असतात आणि त्या प्रतिकूलतेच्या पार्श्वभूमीवर त्यांची बचत करणं किंवा न करण्याची कृती आपल्याला अभ्यासावी लागेल. नंतर की सर्वात महत्वाचं म्हणजे की आपण क्रिटिकली जेव्हा पाहतो, तेव्हा आपण काय पाहत असतो, की एखादा समूह हा अशा पद्धतीने वागतोय, त्याच्या समस्या अशा प्रकारच्या आहेत, अ, प्रतिकूलता अशा प्रकारची आहेत, परावलंबन अशा प्रकारचं आहे. तर ते परावलंबन का आहे? उदाहरणार्थ,
की एखाद्या आदिवासी समुदायामध्ये सावकारीमुळं आदिवासींना बंधनात राहावं लागतं, प्रतिकूलतेमध्ये राहावं लागतं. अनेक समस्या आहेत. त्यांच्या जमिनीचं हस्तांतरण होतं. तर ही जर परिस्थिती असेल, तर आदिवासी हे कोणत्या आर्थिक आणि राजकीय दबावामुळे हे करतायत किंवा हे त्यांच्यावर परिस्थिती लादली जाते हे आपल्याला पाहावं लागेल. मग शोषण काय आहे? सावकारी काय आहे? जमिनीचं हस्तांतरण काय आहे? जमीन ओरबाडून घेणं काय आहे? शासनही जमीन ओरबाडतं विकासाच्या नावाखाली आणि ठेकेदार, भांडवलदार हे पण जमिनी ओरबाडत असतात. सावकार पण जमीन ओरबाडत असतो. का ओरबाडतो? कारण तिथल्या तिथल्या सत्तेचं समीकरण कसं आहे? सत्ता कुणाकडे आहे? सत्ता कशी गाजवली जाते? हां, हे पाहावं लागेल. नंतर आर्थिक परावलंबन आदिवासींचं कसं आहे? सीमांतिकता, परावलंबन, वंचितता, त्याची पार्श्वभूमी, त्याचं सत्तेशी आणि अर्थव्यवस्थेशी असलेलं नातं, हे आपल्याला पाहावं लागेल. कुठलीही आपण लोकालेख पद्धतीने केलेला अभ्यास असो, तर तिथं आपल्याला या सगळ्या मुद्द्यांचा विचार करावा लागतो. नंतर पुढचा मुद्दा आहे लोकालेख अभ्यास पद्धतीची अवस्था. लोकालेख अभ्यास पद्धती आपल्याला राबवायची फील्डवर जाऊन. आपण समजा त्र्यंबकेश्वरमध्ये काम करतोय. त्र्यंबकेश्वर मधल्या देवगाव परिसरातल्या कुठला तरी पत्र्याचा पाडा वगैरे असं एखादं गाव आपण निवडलं आणि या गावातल्या लोकांचा आपण अभ्यास करतोय आणि हा अभ्यास असा पहिल्यांदा काय केलं पाहिजे? पहिल्यांदा आपल्याला टॉपिक निवडला पाहिजे. नुसता एरिया निवडून नाही चालणार. तर तिथले जनसमूह कोण आहेत ते आयडेंटिफाय करायचं. नंतर जनसमूहांमध्ये सहभागी व्हायला पाहिजे आपण. आपण त्यांच्यामध्ये जाऊन सामील व्हायला पाहिजे. नंतर आपण त्यांच्या कुठल्या मुद्द्यांचा अभ्यास करायचा आहे त्याचं नियोजन केलं पाहिजे. नंतर की सखोल गुणात्मक निरीक्षणाच्या द्वारे असंरचित मुलाखतीच्या द्वारे आणि अन्य तंत्राच्या द्वारे माहिती गोळा करणं. दुसरी अवस्था सामान्यपणे या 3 अवस्था मानल्या जातात ढोबळमानाने. आपण बारीक पुढच्याही अवस्था पाहणार आहोत. आणि तिसरा टप्पा असा आहे की संकलित केलेली तथ्य म्हणजे मुलाखतीची माहिती, निरीक्षणाची माहिती, नोंदवलेली माहिती, फोटोग्राफ्स, व्हिडिओज, फिल्म्स सगळी माहिती गोळा केलेली आहे. त्या माहितीचं विश्लेषण करणं, त्याची वर्गवारी करणं, विश्लेषण करणं, कार्यकारण मीमांसा पाहता आली तर पाहणं, की असं असं का असेल? त्याच्या मागची पार्श्वभूमी काय असेल? याचं एकमेकाशी नातं जोडणं आणि नंतर की त्यांची भूमिका काय आहे, त्यांची कथनं काय आहे, त्यांची मतं काय आहेत, त्यांची मतं आणि त्यांचं वर्तन आणि इतिहास आणि परिस्थिती यांचं काय नातं आहे, वगैरे, वगैरे. या सगळ्या एकमेकांच्या लागेबांध्यांचा विचार करून आपण शेवटी लोकालेख शब्दबद्ध करतो. म्हणजे इथनोग्राफी लिहून काढतो. लोकालेख लिहून काढतो. असे ढोबळमानाने 3 प्रकार पाडले जातात. आपण त्या प्रकार त्या अवस्थांची आणखीन थोडीशी बारकाईने माहिती घेऊ. पहिल्यांदा काय करावं लागतं, की एक प्रोजेक्ट निवडायचा. म्हणजे एक संशोधन प्रकल्प निवडायचा. उदाहरणार्थ मी आता पत्र्याचा पाडा हे गाव घेतलं. कुठलं गाव आहे हे? त्र्यंबकेश्वर तालुक्यातलं देवगाव परिसरातलं हे गाव आहे. तर या गावामध्ये लोक समजा आता अशी परिस्थिती असेल असं नाहीये. पण आपण समजूया, की या गावातले लोक खूप कमी प्रमाणात ग्रामसभा अटेंड करतात. ग्रामसभेला उपस्थिती खूपच कमी असते. आता हा प्रॉब्लेम आहे. हा प्रॉब्लेम आहे, की असं काय या गावामध्ये? हे एक प्रश्नचिन्ह आहे. आणि या प्रश्नचिन्हाने आपण त्या गावात पोहोचतो. आणि मग त्या गावातला एक समुदाय निवडतो, की ज्या समुदायामध्ये लोक ग्रामसभेमध्ये जात नाहीत, अटेंड करत नाहीत. ग्रामसभेला जातच नाही. किंवा गेले तर फार कमी असतात. असा आपण प्रॉब्लेम निवडला, प्रोजेक्ट निवडला. नंतर आपण त्याचं क्षेत्र पण निवडलं. लोक आयडेंटिफाय केले आणि त्या लोकांना जाऊन अप्रोच झालो. त्या लोकांना जाऊन अप्रोच झालो आणि त्यांना कन्विन्स केलं, की आम्ही हा अभ्यास का करतोय. तर हे आपण सांगतोय, की अ, जे काही सांगतोय ते अगदी प्रांजळपणे सांगितलं पाहिजे. म्हणजे अभ्यास करतोय ते सांगितलं पाहिजे. म्हणजे अभ्यास आपण वेगळा करतोय आणि त्यांना वेगळं सांगायचं असं नाही. अभ्यास ज्या गोष्टीचा आपण अभ्यास करतोय त्याची संपूर्ण माहिती त्यांना द्यायची. ही नीती तत्वांमधला फार महत्वाचा मुद्दा आहे मागच्या लेक्चरमध्ये पाहिला आपण. नंतर आपण
समूह निवडला, समुदाय निवडला, त्याच्यातले ॲक्टर्स म्हणजे कृती करणारे लोक आयडेंटिफाय केलेले आहेत. त्यांच्या ॲक्टिव्हिटीज पण, की वर्षातून किती ग्रामसभा होतात. 8, 9, 15 ऑगस्ट, 26 जानेवारीची असते. महिलांची खास असते. आता त्या अनुसूचित जाती जमातींची सुद्धा खास ग्रामपंचायत असते आणि शिवाय रुटीन अशा 4-5 अ, ग्रामसभा असतात. अ, ग्रामसभा वर्षातून त्या 8-9 ग्रामसभा आहेत. त्यापैकी किती लोक अटेंड करतात? आपल्याला त्या ग्रामसभा जेव्हा ऑर्गनाइज होतात, जेव्हा नियोजित केल्या जातात, त्यावेळेस जाऊन आपल्याला त्यांचा विचार केला पाहिजे. नंतर की प्रत्यक्षात ती ग्रामसभा अटेंड म्हणजे ग्रामसभा सुरू आहे आणि लोक जात नाही. मग आपण जाऊन पाहायचं की लोक का नाही जात आहेत? की कोण जात आहेत? कोण नाही जात आहेत? का नाही जात? त्यांच्याशी चर्चा, त्यांच्याशी गप्पा किंवा त्यांची परिस्थितीचं अंदाज घेणं. या सगळ्या गोष्टी आपल्याला करणं. नंतर की प्रत्यक्षात डेटा गोळा करणं. पार्टिसिपंट ऑब्झर्वेशन ही मेथड आपण सामान्यपणे त्याच्याशी जोडली असते. म्हणजे काय, की आपण तिथं सहभागी होतो. त्यांच्या ॲक्टिव्हिटीमध्ये सहभागी होतो. ते ग्रामसभेला जात असतील, तर आपण पण ग्रामसभेला जाऊया. चला. ते ग्रामसभेला नाही जात तर नाही जाणाऱ्यांचा गट आहे त्याच्यामध्ये पण मिसळूया आपण कधी. नंतर स्त्रियांच्या गटामध्ये पण जाऊन मिसळूया. की स्त्रियांचं काय भूमिका आहे? ते ग्रामसभा का नाही अटेंड करत? अ, या सगळ्या सगळ्या गोष्टींमध्ये आपण मिसळून सहभागी निरीक्षण घेतोय, सखोल मुलाखती घेतो आणि अनेक प्रकारे तंत्र वापरून माहिती गोळा करतो. नंतर इथनोग्राफी म्हणजे लोकालेख नोंदवायचा आहे. म्हणजे प्रत्येक स्टेजला काय-काय होतंय बारकाईने नोंदवायचं आहे. त्याचे नोट्स काढायचे. प्रत्येक ठिकाणी तुम्ही जिथं-जिथं जी गोष्ट ऑब्झर्व्ह करताय, जी चर्चा करताय, ज्या मुलाखती घेताय, या सगळ्यांच्या नोंदी झाल्या पाहिजेत. आणि जर त्यांनी अनुमती दिली, तर आपण रेकॉर्डिंग पण करू शकतो, फोटोग्राफ्स पण करू शकतो. आणि नंतर चा टप्पा येतो, की म विश्लेषण करणं. म्हणजे गोळा केलेली माहिती वेगळी काढणं, वर्गवारी करणं, छाननी करणं, त्या क्रम देणं, अ, नंतर त्यातली कथनं बाजूला काढणं. नंतर प्रश्न, कुठल्या प्रश्नाची काय उत्तर आलेली आहेत, तर त्याच्यानुसार त्याची मांडणी करणं. फील्ड नोट्स असतात, त्या नोट्समधनं नेमकं काय सापडलं ते बाजूला काढणं. ते मुलाखतींशी जोडणं, ते केस स्टडीजशी जोडणं आणि यातून एक एक समग्र जीवनपट एका विशिष्ट घटनेबद्दलचा, जी घटना निवडली आपण, की लोक ग्रामसभेमध्ये का नाही जात? हां, याच्या संबंधी असणारा सगळा सगळा काय म्हणू, माहितीचा आणि त्याच्या कार्यकारण परंपरांचा आणि त्याच्याबद्दलच्या असणाऱ्या मतांतरांचा एक आढावा आपण या विश्लेषणामध्ये घेतो. आणि नंतर शेवटी काय करतो, की इथनोग्राफी लिहून काढतो. इथनोग्राफी एका विशिष्ट साचेबद्ध पद्धतीने म्हणजे श सहजपणे समोरच्या माणसाला वाचताना समजेल या पद्धतीने ती लिहून काढतो. अर्थात त्याचे शास्त्रीय टप्पे आणि अवस्था ठरलेल्या आहेत. त्याप्रमाणे. नंतर की लोकालेख अभ्यास पद्धतीतील तथ्य संकलन कसं करायचं नेमकं? तर यामध्ये तथ्य संकलन करणं म्हणजे काय, आपण काय केलं आधी, समूह निवडलाय, समस्या निवडली, उद्दिष्ट ठरवलेली आहेत आणि त्याप्रमाणे जाऊन माहिती आपण त्यांच्यामध्ये पार्टिसिपेट झालो, त्यांच्या जीवन आणि दीर्घकाळ व्यतीत केला त्यांच्याबरोबर आणि माहिती गोळा करतोय. ती गोळा केलेली माहिती आपण अ, कशी करणार आहोत, त्याच्यातले महत्त्वाची क्षेत्र कोणती, हे मुद्दे पाहतो. तर आपण सगळ्यात महत्त्वाचं क्षेत्र काय आहे माहिती आहे? सांस्कृतिक जीवन कसं आहे त्यांचं. ग्रामसभा अटेंड करावी किंवा नाही करावी, याच्या मागची सांस्कृतिक पार्श्वभूमी काय आहे, हे आपल्याला अभ्यास करणं जास्त महत्त्वाचं आहे. अ, मग इथं आपण की त्यांच्या वहिवाट कशी आहे? त्या भागात लोकांची वहिवाट कशी आहे? उदाहरणार्थ मेंढालेखा आदिवासींचा जर गट घेतला अभ्यासाखाली, तर मेंढालेखा गडचिरोलीतलं गाव आहे, की जिथं ग्रामसभा अटेंड करणं हा त्यांच्या संस्कृतीचा, परंपरेचाच भाग आहे. संबंध सगळेच्या सगळे लोक झाडून ग्रामसभा अटेंड करत असतात आणि ग्रामसभा अशी मोकळ्या मैदानात भरलेली असते. सगळे लोक आले असते.
तेव्हा तो त्यांच्या संस्कृतीचा भाग आहे आणि पत्र्याचा पाडा इथं तो त्यांच्या संस्कृतीचा भाग नाही बनलेला. तो का नाही बनलेला? आपल्याला पाहावं लागेल. त्याच्यामागे सांस्कृतिक पार्श्वभूमी काय आहे? नंतर लोक एकमेकांशी ग्रामसभेबद्दल काय चर्चा करतात? ग्रामसभेबद्दल त्यांच्या मनात भीती आहे, अढी आहे. मग त्याच्यामागे का आहे? न्यूनगंड आहेत. न्यूनगंडाचं कारण काय? शिक्षण. शिक्षण आहे का? शिकलेले आहेत का? स्त्रियांची स्थिती कशी आहे? पुरुषांची स्थिती कशी आहे? त्यांची आर्थिक व्यवहार कसे आहेत? त्यांची उपजीविका कशी चालते? अनेक अनेक मुद्दे आपल्याला पाहावे लागतील. तथ्य संकलन करताना आणि मग ते सगळ्या घटकांविषयीचे प्रश्न आपल्या मनात असले पाहिजे. कारण हे प्रश्न तुमच्या मनात असतील तरच माहिती मिळेल. मग अगदी निरीक्षणाला सुद्धा जाताना तुमच्या मनात प्रश्न पाहिजे. मनात प्रश्न असतील तरच उत्तर मिळतील आणि उत्तरं मिळाली तरच डेटा मिळेल लक्षात घ्या. फील्ड वर्कला जातो आपण म्हणजे क्षेत्रीय अभ्यास करतो. आपण त्या गावामध्ये जाऊन राहतोय, पत्र्याच्या पाड्याच्या गावामध्ये जाऊन राहतोय. त्यांच्या बरोबरीने राहतोय का किंवा कदाचित त्यांच्या जवळपास राहतोय. त्यांच्यासारखंच जीवन जगण्याचा प्रयत्न करतो. त्यांच्यासारखेच कपडे घातले पाहिजेत, त्यांचीच भाषा बोलली पाहिजे, असं सक्ती नाही, आग्रह नाहीये. पण तुम्ही त्यांच्या जवळ जाऊन त्यांच्यामध्ये सामील होण्याच्या प्रक्रियेत जर त्या गोष्टी आवश्यक असतील, तर त्या गोष्टी अधिकाधिक करण्याचा प्रयत्न तुम्ही करा. आपण बघितलं सगळे इथनोग्राफर म्हणजे अगदी वसाहती काळातील इथनोग्राफर सुद्धा त्यांचे शिकारीसारखे ड्रेस घालायचे. अँथ्रोपॉलॉजिस्ट वगैरे. तेव्हा म्हणजे कुठल्याही इथनोग्राफरनी की आदिवासींचाच ड्रेस घातला पाहिजे, असं काही गरजेचं नाहीये किंवा त्यांची भाषा समग्रपणे तुम्हाला कळली पाहिजे, तरच इथनोग्राफी करता येईल असंही काही नाही. पण फील्ड वर्क करताना तुम्हाला या गोष्टी त्यांच्याशी समरस होणं हे खूप आवश्यक आहे. आणि असं करून तुम्ही मग तुम्हाला माहिती मिळू शकेल. तुम्हाला माहिती मिळवण्यासाठी त्याचा विश्वास संपादन करणं आवश्यक आहे. जोपर्यंत तो मिळत नाही तुम्हाला तोपर्यंत नाही माहिती मिळणार. नंतर की तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या थीम ठरवाव्या लागतील. की ग्रामसभेमध्ये लोक जात नाहीयेत. का जात नाहीत? तर त्याचे कुठले एरियाज असतील, कुठले क्षेत्र असतील, की आर्थिक मागासलेपणामुळे जात नाहीत. न्यूनगंडाची भावना आहे म्हणून जात नाहीत. नंतर की आपलं कोणी ऐकून घेणार नाहीत. असं आहे असं वाटतंय आदिवासींना, की मी कोण 3-5 माणूस मला मानतात लोक आणि माझं कोण ऐकून घेणार आहे? असं जर वाटत असेल, तर तो एक मुद्दा आहे. असे अनेक मुद्दे आपण थीम्सच्या स्वरूपात म्हणतो आणि त्या त्या प्रत्येकाचं इंटरप्रिटेशन लोक काय करतात? लोकांना काय वाटतं त्याच्याबद्दल? लोक त्याच्याबद्दल काय बोलतात? स्त्रिया म्हणतील, "अगं बाई, मी तर काय मला तर ग्रामसभेमध्ये मी काय बोलणार? मी नाही बाई जाणार." आता बाकी हे न्यूनगंड आहेत वेगवेगळ्या प्रकारचे. म्हणजे ते लिंगभावाच्या पातळीवर असतील, जातीच्या पातळीवर असतील, वर्गाच्या पातळीवर असतील. अनेक त्याला वेगवेगळी वेगवेगळे आयाम आहेत. त्या सगळ्या आयामांबद्दल आपण त्यांची भूमिका काय आहे? ते आयाम काय आहेत? त्यांचे संदर्भ काय आहेत? यांची चर्चा करू. आणि ही सगळी माहिती गोळा केल्यानंतर मग आपल्याला काय वाटलं? आपल्याला जे काही मांडतोय आपण ते त्यांच्या शब्दात मांडतोय. आपलं पण काही मत आहे ना, रिसर्चर म्हणून आपलं काहीतरी मत आहे. मला काहीतरी त्याच्यावर म्हणायचंय. लोकांनी असं म्हणलंय, पण मला त्याच्याबद्दल अमुक म्हणायचं. हे पण येईल त्याच्यामध्ये डेटा कलेक्शन. आणि मग टेक्निकल काही मुद्दे आहेत, की सपोर्टिव्ह, प्रूफ देणारे, फोटोग्राफ्स, व्हिडिओज, रेकॉर्डिंग वगैरे. हे महत्वाचे एरिया आहेत. आणखीन काय लागतं? फोकस लागतो, की मी आता इथं कुठले आदिवासी आहेत त्या भागामध्ये त्र्याचा पाडा या भागामध्ये काही वंजारी आहेत त्या गावामध्ये. मिक्स भाग आहे हा. काही वंजारी आहेत आणि बहुतांश आदिवासी महादेव कोळ्यांचं प्रमाण तिथे जास्त आहे आणि काही वारली आहेत. तर मग मला की हे पाहावं लागतं, की मी आदिवासींचा आणि काही प्रमाणात बिगर आदिवासी असलेल्या गावाचा अभ्यास करायला निघालो. नंतर कोण लोक आहेत? कुठल्या मुद्द्याचा अभ्यास करायचा आहे? हं? किती वेळात करायचा आहे? काय नेमकं ऑब्झर्व्ह करायचं आपल्याला? ह्याचा फोकस आपल्याला पहिल्यांदा निश्चित केला. नंतर ऑर्गनायझेशन, की त्यांचं गाव म्हणून ऑर्गनायझेशन कसं आहे? ग्रामपंचायत म्हणून ऑर्गनायझेशन, संघटना कशी आहे? ग्रामसभा म्हणून संघटना कशी आहे? प्रत्येकाला माहिती आहे का, की ग्रामीण राजकीय संघटनेचे आपण सदस्य आहोत, जबाबदार सदस्य आहोत. आपण ग्राम सभेचे सदस्य आहोत याची जाणीव आहे का? आपण मतदार आहोत म्हटल्यानंतर ऑटोमॅटिकली आपण ग्रामसभेचे सदस्य आहोत. याची जाणीव आहे का सगळ्यांना?
वगैरे, की या संघटनेचं स्वरूप कसं आहे? त्याच्या बाबतीतची जागरूकता कशी आहे लोकांमध्ये? त्याच्या मागचं सांस्कृतिक, आर्थिक, राजकीय अ, वातावरण कसं आहे? त्याचा अभ्यास करू. नंतर की आपण रॅशनल म्हणजे अ, एक तार्किक भूमिका त्यामागे काय आहे? की त्याच्या संस्कृतीचं वेगळेपण कशात आहे? आणि त्या संस्कृतीच्या पार्श्वभूमीवर मग ते न जाणं किंवा जाणं ग्रामसभेला, हे कसं ठरतं ते आपण म्हणावं. नंतर की त्याच्यामागची काही कारणं असतील, काही भूमिका असतील त्यांच्या, तर त्या भूमिका का आणि कशा तयार झाल्या आहेत, हे पण आपण पाहतो. नंतर प्रत्यक्षात फील्डवर जातो. फील्डवर जातो खरं तर आपण बहुतांश आपला वेळ जो असतो तो फील्डवरच घालवतो. फील्डवर जातो, आपण राहतो तिथं. मग हे राहणं 6 महिने, वर्ष, 2 वर्ष इतकं मोठं असू शकतं, दीर्घकाळाचं असू शकतं. त्यांच्यामध्ये राहतोय, दैनंदिन जीवन त्यांच्याबरोबरच व्यतीत करतोय. अनेक क्षेत्र निवडलेली आहेत. तिथं जाऊन ऑब्झर्व्ह करतोय. त्यांचं बोलणं, चालणं, एकमेकांशी वागणं, भांडणं, सगळं-सगळं. त्यांच्यातल्या जातीय पार्श्वभूमी, लिंगभावाच्या पातळीवरची स्थिती काय आहे, वगैरे, वगैरे. या सगळ्या मुद्द्यांचं निरीक्षण करतोय, बोलतोय, गप्पा मारतोय, मुलाखती घेतोय, सर्व्हे करतोय. सगळं-सगळं त्यामध्ये येतं. हे सगळं फील्ड वर्कमध्ये येतं. नंतर म्हणजे फील्डवर आपण वावरतो तेव्हा 2 गोष्टी. मनात नियोजित आपला प्लॅन जो आहे, त्या प्लॅननुसार त्या प्रसंगी आलेले प्रश्न आपल्या मनात. प्रश्नावली असेल, प्रश्न असतील, ते असले पाहिजेत आणि नंतर आपण डेटा गोळा करतो. तो डेटा कुठं, कुणाशी, कसा गोळा करायचा, याच्या संबंधीचे ठोकताळे आपण तयार केले आहेत आणि त्याप्रमाणे तो डेटा गोळा करतो. कधी आपण नुसतंच निरीक्षण करतोय, कधी चर्चा करतोय, कधी अन्य पद्धतीने माहिती गोळा करतो. हे काही फोटोग्राफ्स आहेत, की हे इथनोग्राफर्स आहेत, की जे प्रत्यक्ष फील्डवर गेलेले आहेत. फील्ड वर्क करतानाचे त्यांचे फोटो आहेत. यामध्ये डाव्या बाजूला दिसतायत वरती ते मॅलिनोव्स्की आहेत वरच्या बाजूला. खालच्या बाजूला आहेत ते माहीत नाही कोणीतरी अशीच इथनोग्राफर आहेत. आणि उजव्या बाजूला दिसतायत मार्गारेट मीड आहेत. अमेरिकन अँथ्रोपॉलॉजिस्ट की ज्यांनी सामोअन स्त्रियांचा, आदिवासी स्त्रियांचा अभ्यास 1926 मध्ये इथनोग्राफिक मेथड वापरून केलेला होता. त्याच्यावर पुस्तक पण लिहिले आहे त्यांनी. तेव्हा हे फील्ड वर्क करणारे इथनोग्राफर आहेत. हे फील्ड वर्क करतात तेव्हा पहा की यांनी म्हणजे आता मार्गारेट मीड यांनी आदिवासींचा ड्रेस घातलेला आहे. पण नॉट नेसेसरी की प्रत्येक वेळी ते आदिवासीच्या ड्रेसमध्येच वावरतील. अ, इथं आपण बघितलं मॅलिनोव्स्की आणि आणखीन जे इथनोग्राफर आहेत, तर त्यांनी त्यांचे नॉर्मल ड्रेस घातलेले आहेत. हे फील्डवर वावरतात, माहिती गोळा करतात आणि प्रत्येक प्रत्येक ठिकाणी नोंदी करतात बघा. हा जो खालचा फोटोग्राफ आहे याच्यामध्ये तो इथनोग्राफर नोंद करतोय. प्रत्येक मुद्दे त्यांच्याकडे डायरी आणि पेन असतो आणि सतत नोंदी ठेवलेल्या असतात आणि या सगळ्या नोंदी पुन्हा वेगवेगळ्या पद्धतीने ऑर्गनाइज केल्या जातात, समराईज केल्या जातात. तंत्र काय असतं? तर इन्फॉर्मल अनस्ट्रक्चर्ड इंटरव्ह्यूजवर जास्त भर असतो. म्हणजे अनौपचारिक गप्पा मारायच्या, चर्चा करायची, मुलाखती घ्यायच्या याच्यावर भर असतो. सहभागी निरीक्षण म्हणजे ते नृत्य करताय, चला आपण पण नृत्यात सहभागी होऊया. ते ग्रामसभेमध्ये जातायत, चला ग्रामसभेमध्ये आपण पण जाऊया. की त्यांच्या दैनंदिन रुटीन ॲक्टिव्हिटीमध्ये म्हणजे जिथं शक्य आहे, तिथं तिथं आपण सामील होतो त्याच्यामध्ये. नंतर आपण काही वेळेला सर्व्हे पण करतो. आता सर्व्हे हे टेक्निक जे आहे, ते टेक्निक खरं तर संख्यात्मक अभ्यासामध्ये वापरलं जातं सामान्यपणे. पण आपल्याला इथनोग्राफीमध्ये पण काही वेळेला सर्व्हे हे करायला लागतात. कारण आपल्याला आपल्या समूहातील घटकांमधलं वैविध्य किती आहे, किती प्रमाणात आहे, नंतर त्यांचा आकार किती आहे. म्हणजे उदाहरणार्थ की या गावामध्ये वंजारी किती आहेत, महादेव कोळी किती आहेत, कोकणा किती आहेत, वारली किती आहेत. तर त्यांचा आकार काढायचा आहे, सर्व्हे करावा लागेल. या पद्धतीने आपल्याला काही सर्व्हेज पण इथं घ्यावे लागतील. काही केस स्टडीज कराव्या लागतील. उदाहरणार्थ, की या गावामध्ये पत्र्याच्या पड्या गावामध्ये एक आदिवासी असा आहे, की जो एकही ग्रामसभा चुकवलेली नाही त्यांनी. अरे ही विशेष गोष्ट आहे. मग हा आदिवासी असून सुद्धा एकही ग्रामसभा का चुकवत नाही? प्रत्येक वेळी तो पॉलिटिकल पॉवर असणारा, राजकीय सत्ता असणारा आहे का? नाहीये, तसंही नाहीये.
मग मग काय आहे? मग आपली ही विशेष गोष्ट आहे. तर आपण याचा केस स्टडी करू, व्यष्टी अध्ययन करू. नंतर की त्याचं त्याचं कथन घेऊया, की ग्रामपंचायत अटेंड करणं ही गोष्ट त्याला आनंददायी वाटते किंवा आवडते किंवा महत्त्वाची वाटते. का? त्याचं काय म्हणणं आहे? चला त्याचं कथन घेऊया. त्याच्या तोंडून प्रत्येक शब्द त्याच्या तोंडून जसा आलेला आहे तसाच आपण नोंदवूया आणि ते कथन त्याचं घेऊया. या नरेटिव्हज म्हणतात. निरीक्षण करूया, की कोण जाते, कोण नाही जात, कोण का नाही जात, कोण कसं-कसं टाळतंय. अ, वेगवेगळी कारणं कशी सांगतायत लोक. ऑब्झर्वेशन. नंतर फोटोग्राफ्स काढूया. ग्रामसभा घडतीये. फोटोग्राफ काढला, की दिसतंय आपल्याला, की एकूण गावची लोकसंख्या किती आहे? जवळपास 2,500. प्रत्यक्षात लोक किती आलेले आहेत? 22. म्हणजे ग्रामसभेला खूपच अटेंडन्स कमी आहे. हां, तर का कमी आहे? म्हणजे त्याचा फोटोग्राफ हा पुरावा आहे. व्हिडिओज काढू शकतो आपण, फोटोग्राफ्स काढू शकतो, ऑडिओज काढू शकतो. अर्थात ऑडिओ, व्हिडिओज, फोटोग्राफ्स घेताना त्या गावातल्या लोकांची परवानगी घेणं आवश्यक आहे. आणि काही आर्टिफॅक्ट्स म्हणजे काही साधनं जर तुम्हाला महत्त्वाची असतील, तुमच्या उद्दिष्टाला धरून असतील, तर ती साधनं पण आपण गोळा करू शकतो. इथं आपण बघितलंय हे फोटोग्राफ जो आहे, यामध्ये इथनोग्राफरची काही साधनं आहेत. इथनोग्राफरची एक रूम आहे आणि त्या रूममध्ये हे सगळे आदिवासी शिरलेले आहेत आणि ते त्याच्या साधनांचंच परीक्षण करतायत आणि ते म्हणतात, की इथनोग्राफर आला रे आला. त्या खिडकीतनं पाहतायत तो इथनोग्राफर बाहेरनं येतोय आणि तो आला रे आला आता. म्हणजे इथं उलटं होतंय, की इथनोग्राफर त्यांच्या समाजाचा अभ्यास करतोय. ते मात्र इथनोग्राफरच्या साधनांचाच अभ्यास करतोय असं एक कारण आहे. अ, माहिती कोणाकडनं गोळा करायची आहे? माहिती देणारे कोण कोण घटक आहेत? पहिले लोक. मग ते आदिवासी असतील, बिगर आदिवासी असतील, शहरातले लोक असतील, मोहल्ल्यातले लोक असतील, झोपडपट्टीतले लोक असतील, वेगवेगळ्या सामाजिक परिस्थितीतील लोक. कोणीही वगळलेलं नाही. इथनोग्राफी फक्त आदिवासींचा आणि ग्रामीणांचाच अभ्यास आहे असं नव्हे. तो सर्वांचा अभ्यास आहे. तर लोक, त्यांचं वर्तन, त्यांचं एकमेकांशी वागणं, आंतरक्रिया, त्या त्यांचं त्यांच्या आंतरक्रिया, त्यांची श्रद्धा, त्यांची वर्तन पद्धती वगैरे ही आपल्याला माहिती देते. दुसरं प्लेसेस. ते कुठं राहतात? ते कुठं वावरतात? ते कुठं काम करतात? कामाला कुठं जातात? ते जर स्थलांतर करत असतील, तर मूळचं ठिकाण, स्थलांतराचं ठिकाण. ही सगळी ठिकाणं आहेत, लोकेशन्स आहेत, सेटिंग्ज आहेत. हे सुद्धा आपल्या अभ्यासाचे भाग आहेत. नंतर थिंग्स म्हणजे ते ज्या वस्तू वापरतात. उदाहरणार्थ हे आदिवासी काही आदिवासी आहेत, की जे भटकत असतात आणि काही वस्तू विकतात. उदाहरणार्थ सुया, बिबे, पोत वगैरे, वगैरे हां. पोत म्हणजे मंगळसूत्र तयार करून विकायचे. तर असे भटक्या जमाती होते. तर त्या भटक्या जमाती नेमकं काय विकतात? मग त्यांची साधनं सुद्धा आपल्या अभ्यासाच्या दृष्टीने महत्त्वाची आहेत, की ते काय विकतात? आधी काय विकत होते? आत्ता काय विकतात? ते का भटकतात? त्याचा बाजार, मार्केट सगळ्या गोष्टी. त्यामध्ये ती जी साधनं आहेत, ती साधनं सुद्धा महत्त्वाची आहेत, की आदिवासी कुठल्या प्रकारची साधनं वापरून शेती करतात. ती साधनं पण महत्त्वाची आहेत. कारण त्या साधनांचा संबंध त्यांच्या मागासलेपणाशी असू शकतो वगैरे अशी. नंतर की तथ्य संकलन करताना आपण काय पाहतोय, की घटना प्रत्यक्षात घटना कशा घडतायत, ज्या जेव्हा घडतायत तेव्हा आपण जातोय, निरीक्षण करतोय, नोंदवतोय. नंतर ऐकतोय आपण लोकांना, सतत ऐकतोय. लोक काय बोलतायत, काय अंतक्रिया करतायत, काय म्हणणं आहे त्यांचं. नंतर प्रश्न विचारतोय सतत त्यांना फॉर्मल, इन्फॉर्मल पद्धतीने, औपचारिक, अनौपचारिक पद्धतीने आणि आपण डॉक्युमेंट्स पण गोळा करतो. साधनं पण गोळा करतो. वस्तू, साधनं, फोटोग्राफ्स वगैरे. नंतर आपण अ, फोटोग्राफ्स, मॅप्स पण वापरतोय, फिगर्स वापरतोय, चार्ट्स वापरतोय. आदिवासी चित्र करत असतील, तर चित्रसुद्धा आपल्या तथ्यामध्ये सामील होतील. आदिवासी जर काही लिहीत असेल किंवा जुन्या काळातलं लिहिलेलं काही त्याच्याकडे उपलब्ध असेल, तर ते सुद्धा आपल्या दृष्टीने महत्वाचं आहे. त्याच्या पायऱ्या कशा असल्या पाहिजेत? पहिली पायरी की आपण बघितलं की आपल्याला ज्या घटकाचा अभ्यास करायचा आहे, त्याची निवड करणं. त्या समस्येची निवड करणं, त्या समुदायाची निवड करणं, नंतर विषयाची निवड करणं, नंतर गृहीतकृत्य किंवा प्रश्न प्रश्न, संशोधन प्रश्न. प्रत्येक वेळी हायपोथेसिस असले पाहिजेत असं नाही. खरं तर हायपोथेसिस इथं फार कमी प्रमाणात येतील.
इथं रिसर्च क्वेशन्स येतील, संशोधनाचे प्रश्न येतील. अ, कारण हा गुणात्मक अभ्यास आहे प्रामुख्याने. नंतर तथ्य संकलन, नंतर फील्ड नोट्स करणं, सतत नोट्स काढणं, क्षेत्रावरच्या नोंदी ठेवणं. नंतर रिव्ह्यू ऑफ रिसोर्सेस, आधीचे जे काही इथनोग्राफिक स्टडीज झालेले आहेत त्याचा अभ्यास करून त्यांचा आढावा घेणं. नंतर ट्रँग्युलेशन म्हणजे सगळ्या वेगवेगळ्या अभ्यास पद्धतींचं एकत्रीकरण करून गुणात्मक, काही संख्यात्मक त्यांचं एकत्रीकरण करून आपल्या अभ्यासातून तथ्य गोळा करणं आणि ती ऑर्गनाइज करणं. विश्लेषण करणं, विश्लेषणाच्या आधारे भूमिका मांडणं, मतं मांडणं, निष्कर्ष मांडणं, त्यांचं वर्णन करणं आणि अ, मांडलेले निष्कर्ष लिहून काढणं. अशा या अवस्था आहेत. त्यामध्ये इथिकल नैतिक मुद्दे मी सांगितलं, की आपण प्रत्येक गोष्ट करणार आहोत, ती त्यांच्या संमतीने करायची. माहिती द्यायची मी का करतोय आणि संमती त्यांची असली पाहिजे. गोपनीयता राखलीच पाहिजे. कारण तुम्ही या सगळ्या बाबतीमध्ये खूप बऱ्याच वेळा त्यांच्या प्रायव्हेट मानल्या जाणाऱ्या अशा गोष्टींमध्ये तुम्ही सहभागी होताय. त्यांचं कौटुंबिक जीवन, त्यांचं धार्मिक जीवन वगैरे. तीही त्याची वैयक्तिक खाजगी स्वरूपाची क्षेत्र आहेत आणि या क्षेत्रांमध्ये आपण जाऊन निरीक्षण करतोय, लुडबुड करतोय. तेव्हा ही माहिती त्यांच्या संमतीशिवाय कुठेही पब्लिश करायची नाही किंवा त्यांचं नावानी आणि गावाचा उल्लेख करून करायची नाहीच आहे. यामध्ये गोपनीयता राखायची, त्याची हमी दिलेली ती पाळायची. नंतर कोणालाही इजा होऊ नये. आपण ज्या समुदायाचा अभ्यास करतोय त्यांना कुठल्याही प्रकारे त्रास होऊ नये, आर्थिक झळ पोहोचू नये, त्यांची पिळवणूक होऊ नये याची दक्षता आपण घ्यायची. या अभ्यास पद्धतीमध्ये लोकायक अभ्यास पद्धतीची ताकद कशात आहे, की हा एक समग्र अभ्यास आहे. खूप व्यापकपणे अनेक अनेक मुद्द्यांचा संदर्भ घेणारा आणि सर्वसमावेशक स्वरूपाचा हा अभ्यास. इथं आपण वर्तनावर भर देतो आणि वर्तन त्यांचं कसं अभ्यासतोय, त्यांना परीक्षा गृहात किंवा रिसर्च जिथं चालतो, आपल्याला समजा आपण एका बिल्डिंगमध्ये रिसर्च सेंटर आहे आपलं, तर त्या सेंटरमध्ये बोलवलेलं नाहीये. त्यांना प्रयोगशाळेत बोलवलेलं नाही. ते ज्या वातावरणात राहतायत, त्या नैसर्गिक वातावरणामध्ये जाऊन आपण त्यांचा अभ्यास करतो, लक्षात घ्या. हे एक वेगळेपण आहे. ही ताकद आहे त्याची. नैसर्गिक वातावरणातला खरा-खरा प्रांजळ अभ्यास आपल्याला इथं त्यामुळे करता येतो. नंतर की ज्या गोष्टी आपल्याला संख्यात्मक पद्धतीने मांडता येत नाहीत आणि ज्या गुणात्मक अर्थ दडलेले आहेत, तर ते अर्थ आपल्याला काढणं शक्य होतं. ते समजावून घेणं शक्य होतं. नंतर आपण दीर्घकाळपर्यंत हा अभ्यास करतो आणि दीर्घकाळ अभ्यास केल्यामुळं समग्र अ, अभ्यास अगदी होईल याची खात्री जरी नसली तरी त्याच्या जवळपास आपण पोहोचू शकतो. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे की सांस्कृतिक बाबींचा अत्यंत सखोल आणि चांगल्या पद्धतीचा अभ्यास इथं या पद्धतीद्वारे करता येतो. या पद्धतीमध्ये काही कमकुवतपणा पण आहे. उदाहरणार्थ की आपण संशोधक कोण आहे, त्या संशोधकाच्या निरीक्षणावर बऱ्याच वेळा अवलंबून असतो. आणि जर संशोधकाच्या निरीक्षणामध्ये महत्त्वाच्या गोष्टी सुटल्या, तर त्याची निरीक्षणं चुकतात आणि त्याच्या आधारित निष्कर्ष पण चुकू शकतात. नंतर की यामध्ये एखाद्या तथ्याची शहानिशा करता येते. एखादी घटना घडून गेलेली आहे. ती घटना आपण ऑब्झर्व्ह केली. पण आपल्या दृष्टीने त्याचं इंटरप्रिटेशन चुकीचं झालं किंवा चुकीच्या पद्धतीने नोंदवली गेली. तर ती घटना पुन्हा घडणार नाहीये. पुन्हा त्याची परीक्षण करता येणार नाही. अशी काही घटना असू घडू शकतात. नंतर यामध्ये आपण निरीक्षक आहोत. आपण संशोधक आहोत आणि त्या संशोधकाचे काही पूर्वग्रह असतील, तर ते पूर्वग्रह आपल्याला खरं तर टाळायचे आहेत. पण असे पूर्वग्रह प्रत्यक्ष, अप्रत्यक्षपणे त्या अभ्यासामध्ये येत असतात. हा एक तोटा आहे. कारण दीर्घकाळ आपण त्यांच्याबरोबर राहतोय ना, अशा दीर्घकाळ राहण्यामध्ये हे पूर्वग्रह तयार होतात आणि ते येतात. तो एक अडथळा म्हणता येईल. नंतर अ, आपण ज्यांच्याबरोबर काम करतोय, अभ्यास करतोय, ते सुद्धा अ, आपल्यामध्ये सहभागी होत आहेत आपल्या गोष्टींमध्ये. तर आपण त्यांचं निरीक्षण करायला निघालो पण आपल्याशी वागतात ते वेगळे वागतायत किंवा आपण जेव्हा निरीक्षण करतो तेव्हा ते वेगळे वागतायत आणि आपल्या परोक्ष ते वेगळे वागतायत. असं होण्याची शक्यता आहे. त्यामुळं निष्कर्ष चुकू शकतात आणि ही खूप वेळखाऊ प्रक्रिया आहे. दीर्घकाळ अभ्यास करावा लागतो आणि खूप संसाधनं लागतात. खूप वेळ द्यावा लागतो. खूप खर्च येतो संशोधकाला. तर त्याच्या मर्यादा आहेत असं म्हणता येईल.
अ, यानंतर लोकालेख अहवाल लिहायचा कसा? आता सगळा डेटा गोळा झालाय. गोळा केलेल्या तथ्यांवर विश्लेषणाची प्रक्रिया झालेली आहे. त्याच्यानंतर निष्कर्ष पण काढलेले आहेत आपण आणि ते निष्कर्ष आपल्याला माहिती आहेत, की उदाहरणार्थ पत्र्याचा पाडा या गावामध्ये तिथले आदिवासी तिथले लोक तिथल्या आदिवासी लोक जास्त मोठ्या प्रमाणात गैरहजर असतात. वंजारी लोक बऱ्यापैकी अटेंड करतात. नंतर आदिवासी अटेंड का करत नाहीत त्याचं कारण म्हणजे माहीत नाही, मागासलेपणा, न्यूनगंड वेगवेगळ्या प्रकारे, शिक्षणाचा अभाव वगैरे, वगैरे अशी काही कारणं. हे आपल्याला निष्कर्ष सापडले. तर मग आपण काय करूया पहिल्यांदा आता हे सगळं संशोधनाची प्रक्रिया पूर्ण झाली. आता हे लिहून काढायचं आहे आपल्याला. ही इथनॉग्राफी लिहायची कशी? शब्दबद्ध कशी करायची? पहिल्यांदा उद्दिष्ट, की पत्र्याचा वाडा या गावाचा अभ्यास करायचा. तिथल्या ग्रामसभेमध्ये लोक का उपस्थित राहत आहेत समाधानकारकपणे? ते अभ्यास वगैरे, वगैरे अशी काही उद्दिष्ट आपण ठरवली. नंतर अशा प्रकारच्या ग्रामसभांमध्ये आदिवासी ग्रामीण भागातले लोक का जात नाही? त्याच्या संबंधात आणखीन काही अभ्यास झाले असतील, इथनोग्राफीज झालेले असतील. त्याचा अभ्यास आणि त्याचा आढावा घेणं. नंतर माहिती कशी गोळा केली हे हे सांगणं. त्याच्यासाठी कुठली मेथड वापरली, कुठले तंत्र वापरली. ते नंतर विश्लेषण कसं केलं, त्याच्यासाठीच्या पद्धती कोणत्या वापरल्या. नंतर निष्कर्षांपर्यंत कसं आलो आणि नंतर रिफ्लेक्सिव्हिटी म्हणजे मला काय वाटलं संशोधक म्हणून, इथनोग्राफर म्हणून माझी भूमिका काय? आणि सगळ्यात शेवटी आर्ग्युमेंट्स आणि कन्क्लुजन निष्कर्ष म्हणून आपण थांबतो. हे सगळं लिहून काढतो आणि तो लिहिलेला अहवाल झाला की मग इथनोग्राफी संपली असं म्हणता येईल. तर यामध्ये रिसर्चर्स रिफ्लेक्सिव्हिटी म्हणजे विमर्शात्मकता, संशोधकाची विमर्शात्मकता ही महत्वाची आहे या सगळ्या प्रक्रियेमध्ये. इथनोग्राफर हा वेगवेगळ्या प्रकारची इंटरप्रिटेशन्स करतो म्हणजे निष्कर्ष काढतो की पत्र्याच्या पाड्यामध्ये आदिवासी लोक शिकलेले नाही आहेत, मागासलेले आहेत म्हणून ते ग्रामसभेला जात नाही. निष्कर्ष काढणं हे इंटरप्रिटेशन आहे. पण हे इंटरप्रिटेशन मांडताना लोकांचं असं म्हणणं आहे, की आम्ही अडाणी आहोत म्हणून आम्ही जात नाही. आम्ही शिकलेलो नाही म्हणून जात नाही वगैरे. त्याच्याबद्दल तुमचं म्हणणं काय आहे? कदाचित असं असू शकेल, की पत्र्याच्या पाळीमधले लोक जरा जास्त शिकलेले खरं तर बऱ्यापैकी शिकलेले. पण तरी पण ते सांगतात, आम्ही शिकलेलो नाहीये. आम्ही मागासलेलो आहोत. मग आपल्या लक्षात येईल, की ते म्हणतायत मागासलेले आहोत, शिकलेलो नाहीये. पण प्रत्यक्षात ते बऱ्यापैकी शिकलेले आहेत. मग त्याची कारणं वेगळीच आहेत. ते म्हणतायत ते सत्य असं आहे, पण त्याच्याबद्दल माझं म्हणणं असं आहे. आता ही संशोधकाची विमर्शात्मकता, संशोधकाची मतं, संशोधकाची अनुभव, संशोधकाचं ज्ञात भांडवल जे आहे, तर त्याच्या आधारे संशोधक आपली मतं व्यक्त करत असतो. त्या त्या प्रसंगाबद्दल, त्या वातावरणाबद्दल, तिथल्या घटनांबद्दल. Reflexivity in ethnography refers to the researcher being aware of and openly discussing his and her role or her role in the study. माझी भूमिका काय संशोधनामध्ये? या संशोधनामध्ये माझा रोल काय असेल? माझी स्थान काय असेल? माझी भूमिका काय असेल? याच्याबद्दल तो सतत सजग असतो आणि त्याच्या अंगाने त्याची मतं मांडत असतो. ही रिफ्लेक्सिव्हिटी खूप महत्वाची आहे. इथनोग्राफी या टॉपिकसाठी ही पुस्तकं मला महत्वाची वाटतात. खरं तर याच्यापेक्षा खूप महत्वाची पुस्तकं अनेक आहेत. पण ही पुस्तकं मला महत्वाची वाटतात. या संदर्भांचा अभ्यास करून तुम्ही याबाबत आणखीन सविस्तर माहिती मिळवू शकता. मला याबाबत एक एक्सरसाइज तुम्हाला द्यायला आवडेल, की इथनोग्राफी चांगल्या प्रकारची इथनोग्राफी, चांगल्या प्रकारचा लोकालेख ज्यांनी लिहिलेला आहे, असे 5 इथनोग्राफर आयडेंटिफाय करायचे. बराचसा डेटा तुम्हाला नेटवरनं मिळेल. 5 इथनोग्राफर मी आता मार्गारेट मीडचं उदाहरण दिलं. मॅलिनोव्स्की आणि भारताबाहेर असे 5 जण शोधायचे आणि त्यांच्याविषयीची माहिती काढायची. ते कुठले इथनोग्राफिक स्टडीज केले, अभ्यास केले, हां, त्याची माहिती. ठीक आहे. हा एक्सरसाइज तुम्हाला. पुढच्या लेक्चरमध्ये आपण पार्टिसिपेटरी ॲक्शन रिसर्च म्हणजे सहभागी कृती संशोधन याची चर्चा करणार आहोत. थँक यू.